हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मी आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आली आहे. तर गाईज, आज आपण स्पेशल बनवत आहोत. आज आपण बनवत आहोत व्हेज मोमोज. तर गाईज, तुम्ही इकडे बघा, हे आपण कोबी घेतलेला आहे. इथे मी धुवून खिसून चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे गाजर आहे, ते पण धुवून चिरून घेतलेलं आहे. कॅप्सिकम आहे, त्याचं प्रमाण जे आहे ते मी कमी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर इथे अद्रक, लसूण, मिरची हे मी बारीक करून घेतलेला आहे. त्याचबरोबर टोमॅटो केचप देखील आहे आणि हा सोया सॉस आहे. तर गाईज, आपण व्हेज मोमोजच्या भाजीला आता स्टार्ट करत आहोत. बघा गाईज, इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मिरची, अद्रक, लसूण. ह्याची जी आपण पेस्ट केलेली आहे हे तेलामध्ये परतून घेणार. गाईज, आपलं जे वाटण आहे ते चांगलं आता मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे कॅप्सिकम, गाजर व कोबी. गाईज, अशा प्रकारे मी सगळ्या ज्या व्हेजीज आहेत त्या एकत्र केलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करत आहोत केचप व सोया सॉस. आणि सोया सॉस मध्ये मीठ असतं म्हणून मी मिठाचं प्रमाण एकदम कमी ठेवत आहे. व आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. बघा गाईज, मी मोजून 5 मिनिटं कढईमध्ये आपली जी भाजी आहे ती परतून घेतलेली आहे. तर गाईज, आता मी कणिक मळणार आहे. बघा गाईज, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मैदा देखील ऍड करू शकता. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेतेय आणि मी हे कणिक मळून घेणार आहे. हे बघा गाईज, इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण मोमोज करेपर्यंत पाणी गरम होऊन जाईल. अशा प्रकारे मी मोमोज बनवलेले आहेत. तुम्ही कोणत्याही शेपचे मोमोज बनवू शकता. तर गाईज, चला आपण आता हे स्टीम करायला ठेवूयात. गाईज, आता आपण हे मोमोज स्टीम करून घेऊयात. तर गाईज, अशा प्रकारे आपले स्टीम मोमोज तयार आहेत. तर चला आपण टेस्ट करूयात. तर गाईज, आता चला आपण विचारूयात मोमोज कसे झाले. तर गाईज, मी अशा प्रकारे स्टीम मोमोज बनवलेले आहेत. मी आता ते एन्जॉय करते. असंच तुम्ही छान छान खात राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय, टेक केअर.